सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे। 2 विशेष पथकं बिबट्याचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। मात्र हा बिबट्या सध्या दुसरीकडे गेलाय। संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। त्याला पकडण्यासाठी वनविभागाने उल्कानगरीमध्ये पिंजरे लावलेत। मात्र हा बिबट्या तिथून तब्बल 6 ते 7 किलोमीटर दूर एका मॉल बाहेर आढळून आलाय। सीसीटीव्ही मध्ये रात्रीच्या वेळेस हा बिबट्या मॉल बाहेर फिरत असल्याचं समोर आलंय। याचा अर्थ उल्कानगरी हा परिसर बिबट्याने कधीच सोडलेला आहे आणि वन विभाग गेले 3 दिवस त्या ठिकाणी 60 ते 70 कर्मचाऱ्यांसह ठाण मांडून बसलाय। आजही त्या ठिकाणी बिबट्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत वन विभागाच्या कार्यक्षमतेवर। त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। तर उल्कानगरी भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्कानगरी भागात पहिल्यांदा बिबट्या दिसला होता। त्यानंतर या बिबट्याला शोधण्याचे गेले 3 दिवस प्रयत्न सुरू आहे। याच परिसरात बिबट्या लपला असल्याचा संशय होता। इथं पिंजरा सुद्धा लावण्यात आला होता आणि वन विभागाचं काम सुद्धा इथं सुरू आहे। मात्र आज सकाळी बिबट्या शहरातील एका मोठ्या मॉलच्या बाहेर दिसला। तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की वन विभाग अजूनही इथं बिबट्याला शोधतोय। मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। बिबट्या मात्र तिकडे मॉलकडे दिसला आहे। तर मग नक्की बिबट्या आहे कुठं? शहरात बिबट्याचा मुक्त संचार आहे का? आणि वन विभागाला अजूनही बिबट्याचा मार्ग सापडत नाही आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकताय। वन विभागाची मोठी टीम या ठिकाणी तैनात आहे। मात्र बिबट्या इथं नाहीच। तर बिबट्या आता मॉल जवळ आढळून आलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या सगळ्यात वन विभागानं आता बिबट्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे। गेले 4 दिवस झाले वन विभाग अपयशी ठरत असल्याची नागरिकाची तक्रार आहे। या सगळ्या तक्रारी वन विभागानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।